गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांचं शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटसमोर आंदोलन करत आहे। प्रलंबित देयक व क्लब टेंडरच्या बेकायदेशीर प्रथेविरोधात काल ठेकेदारांनी तिरडी आंदोलन करत शासनाविरोधात संतप्त होत मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, राम नाम सत्य है अशी जोरदार घोषणाबाजी केली। या दरम्यान कोट्यावधींची कामं बँकांकडून कर्ज घेऊन व दागिने गहाण ठेवून पूर्ण केली। मात्र गेल्या 3 वर्षापासून निधी न मिळाल्याने त्यांची परिस्थिती दयनीय झाली। सरकार मुद्दाम निधी अडवतंय आणि ठेकेदारांना कर्जबाजारी करतंय असा ठपका त्याने ठेवला। क्लब टेंडर ही प्रथा भ्रष्टाचाराचं हत्यार ठरवत मोजक्या ठेकेदारांना फायदा मिळवून दिला जात असल्याचं ठेकेदारांचं म्हणणं आहे। शासनाची आमची कुठल्याही प्रकारची शासन आम्हाला चर्चा करायला वेळ देत नाहीये। शासन चर्चा करायला वेळ दिला असता तर ही आज शासनाची अंत्ययात्रा काढण्याची आमच्यावरती वेळ आलेली नसती। आमची मागणी एकच आहे, आम्ही केलेल्या आमच्या कामांचे हक्काचे पैसे द्यावे। राहिली दुसरी गोष्ट अशी की जे काही क्लब टेंडर करतात त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतोय। आम्ही स्थानिक ठेकेदार अजून आम्ही कामं करू शकतो, बाहेरच्या ठेकेदारांना तुम्ही रेड कार्पेट टाकून कामे देऊ नये अशी आमची इच्छा आहे। मागील काही वर्षापासून शासकीय मक्तेदार कॉन्ट्रॅक्टर असेल, मजूर सहकारी संस्था असेल असेल, या लोकांनी माननीय सरकारच्या भरोशावरती अनेक कामं ऍडव्हान्स मध्ये करून ठेवली। त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं तुम्ही कामं पूर्ण करा, लवकरात तुमचा निधी तुमच्यापर्यंत पोहोचवला। असं प्रत्यक्षात कधीही झालेलं नाही। आजपर्यंत विचार केला तर अनेकदा आमच्या मक्तेदारांनी निधीची मागणी केली, अधिकारी निधीच्या मागणीच्या प्रकरण आज सरकारकडे प्रलंबित आहे, तरी सरकारकडून कुठल्याही प्रकारची निधी केली जात नाही। कुठल्या मंत्र्यांकडे आम्ही गेले असता, आदिवासी मंत्र्यांकडे खास करून आम्ही गेला असता, त्यांनी आम्हाला डायरेक्ट असं उत्तर दिलं की तुम्हाला कामं कुणी करायला सांगितलंय। असं उत्तर मिळालं काही आत्महत्या करायची का? ही वेळ आज फक्त तुम्ही बोलताय, इथून पुढे अनेक लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरात काही लोक आत्महत्या करतील जर वेळेवर पैसे भेटले नाही तर। काही दिवसामध्ये आमचे पैसे भेटलेच नाही तर आम्ही आझाद मैदानावरती आमच्या कुटुंबासहित आत्मदहनाचा किंवा आत्मक्लेशाचं आंदोलन करणार आहे। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदानावर कुटुंबासह व मशिनरीसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। तसेच सरकारकडून लिखित हमी न मिळाल्यास पुढे सीबीसी, एसीबी, इन्कम टॅक्स, ईडी आणि न्यायालयाकडे दाद मागावी लागेल असा इशारा देखील यावेळी ठेकेदारांनी दिला। त्यामुळे आता गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर राज्य सरकार काय निर्णय घेणार आणि ठेकेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे, नाशिक।